आपने अभी राणा दादा को राखी किस वजह से बांधा है? ये फैमिली का मेंबर है हमारे बोल के, जैसा फैमिली के मेंबर रहने का। मेरे देवर का इंतकाल हुआ था तो राणा दादा ने दवाखाने में आकर, घर पे आकर इंतकाल होने के बाद अपने को जैसा अपना भाइयों का सा ध्यान रखता है, उस तरह उन राणा दादा ने हमारे घर पे आकर मुलाकात दी, हमको दिलासा दिया। इसलिए वो हमको फॅमिली मेंबर समजते, तर हम भी उनको फॅमिली मेंबर समजते. आणतोय म्हणजे आम्ही एक अडगळी सारखे वस्तू आहोत. किती का काम करायचं, उलट आम्ही जास्त करतो कारण नवरा कमवून आणतो. भेटते हे आता दादानी महिन्याला चालू केली. होय होय, तुम्हाला भेटले का पैसे? काय नाव आहे तुमचं? विजया तानाजी भद्रे. कुठून आला तुम्ही? पाठवला. पैसे किती मिळाले? 3000 रुपये कुठे आहेत? काढलेत. काढले खर्चले का नाही? नाही ठेवलेत. देणार का नाही मग घरी आता? घरी नाही देणार. अवघड आहे मामला आता. होय, लाडक्या ताई तुम्ही ताईच लाडक्या हो. भेटले का पैसे? हा भेटले किती? 3000. मग आता काय करायचं त्याचं? काय करायचं? घरी खर्च द्यायचे का नाही? नाही. देणं गेलं अवघड आहे सगळा मामला. होय, काय सांगाल बरं? माझं नाव श्रेया प्रदीप भद्रे, मी पाटोद्यावरून आले. मला तर असा विश्वासच बसत नाहीये की मला जसं समजतंय तसं आज हे पहिलं सरकार आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या महिला असताना त्यांनी 3000 रुपये प्रत्येकीच्या अकाउंटवर आज जमा केलेत. म्हणजे हा काही छोटी रक्कम नाही आणि प्रत्येक आमच्या गावातील सुद्धा स्वतः प्रत्येक महिला भरपूर आनंदी आहे. आणि घरी देण्यासाठी तर एकही असं प्रत्येकीनं ठरवलंय की आपण ह्या पैशातून काहीतरी घ्यायचं आणि काहीतरी स्वतःसाठी करायचं, एवढंच सगळ्यांचं ध्येय. आणि आम्ही असं मी सुद्धा स्वतः ठरवले, मी सुद्धा घरी देणार नाही, मी अवघड आहे सगळं. घेणार आहे. आणि काहीतरी अशी आठवणीत राहणारीच वस्तू घेऊन ठेवायची, का तर आम्हाला ही लाडक्या भावाने आम्हाला लाडक्या बहिणीसाठी दिलेले पैसे आहेत आणि आम्ही ती स्वतःसाठीच खर्च. अच्छा, भांडणं होते ना मला. वहिनींना सुद्धा नाही, भाऊ खूप खंबीर आहे वहिनींना, त्यामुळे वहिनींना पण नाही. काय सांगाल दादा, आता इथं लाडक्या बहिणी जमलेल्या आहेत सगळ्या, काय संदेश कराल तुम्ही? लाडक्या बहिणीला तुम्ही तर योजना दिलेली आहे, आता राखी पौर्णिमा आहे, ओवाळणी तर दिली. बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. विषय कोणताही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,62,00,000 आहेत. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो. मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या तेर गावात आहे आणि ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचं घर आहे. म्हणजे तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरी आहे मी आता. आणि इथं लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळालाय त्या महिला माझ्यासोबत आहेत. आता इथं एक बॅनर लावलेला आहे त्यांच्या घरामध्ये आतमध्ये, देवाभाऊचा एकच ध्यास लाडक्या बहिणीचा विकास. इकडं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावलेला आहे आणि या बाजूला या तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो लावलेला आहे. या दोघांच्या मध्ये एक राखी आहे, त्या राखीला एक दोरी आहे, असा एक बॅनर लावलाय. आणि मी पण लाडकी बहीण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र. लाडकी बहीण आहेत का? काय लाडकी बहीण आहे. काय नाव आहे आपलं? माझं नाव आहे राणी उर्फ सुमित्रा शिवाजी शिराळ. माझं गाव तेर आहे आणि माहेर माझं कोंड आहे. धाराशिव जिल्हा आहे दोन्हीचा पण, तेर आणि कोंडचा पण. आणि मी सध्या लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मी स्वतः घेतलेला आहे. लाडकी बहीण योजना ही खूप चांगल्या प्रकारे महिलांना चांगलं सहकार्य करणारी आहे. आजपर्यंत जे इतके पण शासन येऊन गेले, पण अशी महिलांसाठी कुठली स्कीम नव्हती, ती ह्या शासनाने खूप चांगल्या प्रकारे राबवलेली आहे. आणि जेव्हा बी फडणवीस सर आपल्या एखाद्या भाषणाला सुरुवात करतात तेव्हा ते छत्रपतीच्या नावाने सुरुवात करतात. ते खूप मोठी चांगली गोष्ट आहे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, कारण ते आपलं आराध्य दैवत आहे. तर त्यामुळं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सुरुवात करतात, तर त्याचा आम्ही आदर करतो. आणि दुसरी गोष्ट आहे की ज्या गावातल्या महिला आहेत तर त्यांना कुठलीही छोटीशी अडचण असेल किंवा कुठली त्यांना माहिती पाहिजे असेल तर आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या महिलांना सतत मार्गदर्शन करतो, मदत करतो आणि त्यांच्या मदतीला आम्ही धावून जातो. कारण आमची ही आम्ही जे अर्चनाताईचे कार्यकर्ते आहेत तर आम्हाला सतत वाटते की आपण एक महिलांसाठी कुठंतरी चांगलं काम केलं पाहिजे. कोणत्या अर्चनाताई? आपल्या आदरणीय अर्चनाताई पाटील ह्या तेरच्याच आहेत आणि त्या महिलांसाठी त्यांची सतत धडपड असते. तर ती धडपड बघून आम्ही पण त्यांच्या पाठीमागे सतत आपण पण कुठेतरी महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही हे काम करत असतो. आता लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ मिळालाय,
त्याबद्दल काय वाटतंय बरं? आता ही योजना ज्या आहेत कायमस्वरूपी राहायला पाहिजे. हो, ही योजना महिलांसाठी कायमस्वरूपी असली पाहिजे. कारण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तरी ह्या योजनेचा गरीब महिलांना लाभ मिळतो. तर योजना असली पाहिजे. पैसे किती उचललेत आता तुम्ही? मी आता सध्या 3,000 रुपये घेतले. काय केलं 3,000? सध्या आहेत अकाउंटलाच. आता रक्षाबंधनाचा फोटो आहे की याच्यावर लावलेला. मग भावाला ओवाळणी, भावाची काय भावाची ओवाळणी म्हणूनच आम्ही ठेवलेला आहे. तर त्याची काहीतरी आम्ही वस्तू खरेदी करणार आहेत. काय करणार? साडी असेल किंवा ज्वेलरी असेल. सोनं बी घ्यायचं का? हो. 3,000 सोनं घेणार आहे तिने. होय, काय चाललंय मग? काय नाव आहे तुमचं? माझं नाव चिंगुताई जाधव मेडशिंगा, तालुका जिल्हा उस्मानाबाद. मिळाले पैसे? मिळाले की किती? 3,000 रुपये कुठे आहेत ते? आहेत खात्यावर. मग आता काय कसं काय वाटतं बरं ही योजना लाभ मिळाला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा? लय चांगली वाटते की. हं. प्रत्येक महिला माझं मी समाजाचं काम करते महिलासाठी. मी प्रत्येक जणीला सांगते बघा पैसे आले आपल्याला, आपण दादाला इसरायचं नाही, आपण त्यांनाच मतदान करायचं बघा. तर होय चांगलं झाले की बाय म्हणा. त्या बाया इतक्या खुश आहेत त्या विचारायची सोय नाही. काय म्हणतात बाया? लय चांगलं झालं म्हणते त्या. 3,000 पगार झाली ह्या वेळेस म्हणते त्या. आपल्या खर्चाला आई आपल्याला नवऱ्याला हात पसरावं लागत होतं म्हणते त्या. आता खुश झालं सगळं. आता सगळ्या खुश झाल्या आपल्या आता नवरे हात पसरतात का नाही मग असं? कशाला पसरत ते आधीच पैसे तुम्हाला 3,000 आल्यावर मागितले का नाही मग घरच्यांनी? मागितले की द्या आमच्याकडे देताव का नाही काय म्हणली. काय म्हणलं मग? आम्ही महिला म्हणल्या ना म्हणले आम्ही देणार आहोत. तुम्ही काय म्हणला सांगा का? तुमच्या आमच्या मामाला काय म्हणला तुम्ही? नाही देत ना म्हणलं. आता देत नाही. कोणी देत म्हणले पैसे? आमच्या भावानी पैसे आम्हाला दिले तर आमचे पैसेच राहू द्या म्हणले. काय करायचं बरं आता ते 3,000? त्याची साडी घ्यायची चांगली, भावाच्या नावावर नेसायची चांगली. 3,000ची साडी घ्यायची. होय. बघा लाडक्या बहिणीचा जो लाभ मिळालेला आहे त्या लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत. पैसे मिळालेत. ज्यांना पैसे मिळाले त्यांच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतो. ज्यांना नाही मिळालेत त्यांच्या पण दाखवणार आहे. मिळालेत का पैसे तुम्हाला? पाठीमागच्या उभारलेल्या बहिणी रुसल्यात काय की बाबा? होय. नाही, मी बिलकुल रुसलेली नाहीये आणि रुसणार पण नाही. माझ्या सगळ्या बहिणींना लाभ मिळालेला आहे. त्याच्यात माझा आनंद वेगळाच आहे. आणि आम्ही अर्चनाताईंना आदरणीय वहिनी साहेब म्हणतो. मग वहिनी साहेब, मग दादा हे आमचे भाऊ झाले ना, मग आम्ही त्यांना आज राखी बांधणार आहेत. आणि एवढी मोठी गिफ्ट दादांनी बहिणींना भाऊ म्हणजे राखी पौर्णिमेची दिली आहे. आणि डायरेक्ट राखी पौर्णिमेच्या अगोदर त्यांच्या खात्यावर पडले. महिला एवढ्या आनंदी आणि एवढ्या उत्साहानं आहेत की आमच्या वहिनी खरंच हे म्हणजे हे जे आहे पैसे हे असेच नंतर पडत राहावे. आणि महिलांचा ह्या पूर्ण भगिनींची साथ दादांना आणि बहिणींना असणार आहे. त्याच्यामुळे हा लाभ नेहमी आपण मिळत ते राहावा. पैसे घरच्याला द्यायचं नाही म्हणलेत की मावशी? ती घरच्यांना जरी नसले तरी खर्चाला राहते दादा. खर्चाला महिला तर अगोदर सक्षमीकरण झालेलंच आहे. त्याच्यात आणखी एक महिलांचा आनंद खूप वेगळ्या प्रकारे आहे. आणि आता तर एवढ्या खुश आहेत की स्वतःच त्यांना 3,000 रुपये म्हणजे एवढ्या आनंदाने मिळालेत त्यांना की राखी पौर्णिमेला हे भेट इतकी छान मिळालेली आहे. आणि पौर्णिमेच्या अगोदरच ऍडव्हान्स मध्ये दिलेले. त्यामुळे अगदी खुश आहेत माझ्या भगिनी सगळ्याच. होय. काय सांगाल बरं? तुम्हाला मिळालेत का पैसे? नाही. काय नाव आहे तुमचं? माझं नाव नसीम मुख्तार मुलांनी, राहणार तेर, तालुका जिल्हा उस्मानाबाद. बरं. अर्ज भरलाय का नाही मग? हो भरलंय. मग काय झालं मग? भरलंय पण आता भेटतील 31 ऑगस्ट पासून सगळ्याला भेटणारच आहेत. आणि नाही जरी भेटले तरी 7 सप्टेंबर पासून सगळ्याला म्हणजे मिळून तुमचा जाणार. अर्ज मंजूर झालाय का? पैसे हो झालंय ना माझं. आता ह्यांनी पैसे घेऊन मजा करायला आणि त्यांच्या आधी भरले होते फॉर्म, आम्ही नंतर भरले. म्हणजे आम्ही सगळ्याच्या आधी भरून घेतले आणि परत आमच्या तुम्ही रुसला तर नव्हे की भावावर? नाही आम्ही रुसला नाहीत रुसलेले. होय. होय. तुम्हाला मिळाले पैसे? हा भेटले. काय नाव आहे आपलं? सारिका नागनाथ टेळे, तालुका जिल्हा धाराशिव, गाव तेरपेठ. इकडे खाली पेटत राहता काय? हा. बर. मग किती रुपये मिळाले तुम्हाला? 3,000 रुपये भेटले. महायुक्ती सरकाराचे मी अभिनंदन करते. मुख्यमंत्री साहेबांचे पण मी अभिनंदन करते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिलांसाठी खूप चांगली आहे. आणि 1,500 रुपये म्हणजे सर्वसामान्य महिलाचा एक किराणा म्हणून एक त्या वापरू शकतात. आता राखी पौर्णिमा आहे. राखी पौर्णिमा ही दादाची भेट रक्षाबंधन. आम्हाला दिली. हा दादांनी आम्हाला बहिणीला भेटच दिली राखी पौर्णिमेची आम्हाला. त्याच्यासाठी आम्ही साडी खरेदी करू. हा. होय. काय सांगाल बरं? माझं नाव अलका प्रकाश मगर, राहणार शिंगोली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरुवातीला आली त्यावेळेस गावात सगळ्या महिला बोलायच्या कशाचं काय खरंय, उगीच हवा करतेत, मिळेल तेव्हा खरं. पण ज्या वेळेस फॉर्म भरले आणि 14/8/24 14 ऑगस्टला जवळजवळ एक
30% महिलांना पैसे आले की एकमेकीमध्ये बोलायला लागल्या, मला मेसेज आला, तुला मेसेज आला. ज्यावेळेस मेसेज आला त्यावेळेस वाटलं की नाही नाही हे खरं आहे म्हणून. आणि त्याच्यात एक सांगायचा मुद्दा म्हणजे मी एकटीच आहे. मला लहान असताना माझे वडील वारलेले, नंतर माझा भाऊ पण वारला. मी सुरुवातीपासूनच या योजनेचा फायदा झाला आपल्याला. खूप फायदा झाला आणि मी राणादादाला पण मी मनोमनी भाऊ मानलेले. आणि परत एवढ्यातून आता नेमकी आणखी दादाच्या पक्षामधून एक भारतीय जनता पक्षाकडून आज एवढी राखी पौर्णिमेसाठी एक लाडकी बहीण योजनेतून 3,000 रुपये आपल्याला मिळालेत. खूप खूप आनंद झाला आणि ह्या सरकारचे एवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. होय, कुठून आले तुम्ही? माझं नाव रुपाली विकास शेंडगे, मी तो गावमधून आलेली आहे. तुमची मुलाखत केली होती का मी अगोदर? हा, केलेली. तुम्ही आलात. आपण ते विधवांचा एक कार्यक्रम ठेवला होता ना, विधवा कुंकवा पलीकडचे. अच्छा, हा हा. बरं, आज तुम्ही इथं आलात आणि आज लाडक्या बहिणीची योजना तुम्हाला मिळाले पैसे? हा, मिळाले. किती मिळाले? 3,000 रुपये मला मिळाले. काय वाटलं बरं? खूप छान वाटलं. सुरुवातीला असं वाटत होतं की नेमका फॉर्म कसा भरायचा किंवा काय करायचं. मग नंतर मीच असं केलं की नारी शक्ती ॲप जो आहे तो माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला आणि सुरुवातीला मी माझाच फॉर्म ऑनलाईन करून घेतला. आणि माझा फॉर्म ज्यावेळेस सबमिट झाला त्यावेळेस मग मी बाकी महिलांचे, गावामधल्या सर्व महिलांचे फॉर्म ऑनलाईन करून घेतले. तर सर्व महिलांचे पण असे मला फोन येतात की ताई तुम्ही जो फॉर्म भरला होता तर त्याचे आम्हाला पैसे पडलेले आहेत. पण हे 3,000 जे आहेत तर ते आपल्या महिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण असं म्हणतो की 3,000 मध्ये काय होणार आहे किंवा 1,500 मध्ये काय होणार आहे. तर हे जे 15,000 आहे, 1,500 रुपये आहेत, तर ते करून खाणाऱ्या किंवा एक सामान्य कुटुंबातील महिलेसाठी ते 15,000 सारखे आहेत. आणि महिला एवढ्या खुश आहेत की सर्व महिला असं म्हणतात की सक्का भाऊ जो आहे तर तो आपला राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला आपल्याला ओवाळणी देतो, पण हा आपला लाडका मुख्यमंत्री भाऊ जो आहे तर तो भाऊ आपल्याला महिन्याला 1,500 रुपये देणार आहे. काय वाटतं त्या योजनेबद्दल हे तुम्हाला? असं मला वाटतं की माझ्या लाडक्या भावाला अशी विनंती आहे की भावानी जी योजना महिलांसाठी चालू केलेली आहे तर ती महिलांसाठी कायमस्वरूपी अशीच राहावी. आणि जे पैसे 3,000 पडलेले होते तर मी त्याच दिवशी जाऊन 14 तारखेला माझे पैसे मी काढून आणले आणि माझ्या भावाची आठवण म्हणून किंवा माझं एक भावाने दिलेली ओवाळणी म्हणून मी त्या 3,000 मध्ये माझ्यासाठी पैंजण खरेदी करून आले. आणि मी माझ्या मिस्टरांना असं म्हटले की ज्या भावाची म्हणजे पायामध्ये आहे ते पैंजण. आणि मी माझ्या मिस्टरांना असं म्हटले की ज्या भावाचा माझा लांब लांबपर्यंत काही संबंध नव्हता त्या भावाने मला राखी पौर्णिमेसाठी 3,000 दिलेत, तर तुमचा संसार मी आज 12 वर्ष करते तर तुम्ही मला 30,000 देणं भाग आहे. मिस्टरांच्या 30,000 मध्ये कानात 3 वर 30 मारले. हा, आणि भावाच्या 3,000 मध्ये मी पैंजण घेतलं. आणि छान, धन्यवाद. होताई, आपल्या आता आपल्या सोबत ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे इकडे LED लावलेली आहे, इकडे बघा. येथे याच LED वर आता थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत. या लाडक्या बहिणी इथे जमलेल्या आहेत. तेर गावातच हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. इथं लाडक्या बहिणी जमा केलेल्या, ज्यांना पैसे मिळालेत ते या ठिकाणी लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. आता काही थोड्याच वेळामध्ये इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. इथं मोठा LED लावलेला आहे, त्याच LED वर त्यांचा कार्यक्रम होणार आहे. आपल्यासोबत अर्चनाताई पाटील आहेत, काय सांगाल? आता इथं कार्यक्रम होणार आहे थोड्याच वेळामध्ये. लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला आहे, पैसे उचललेत, काय सांगाल बरं? आज उद्याच्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये आले. त्यामुळे तुम्ही मुलाखत घेत होता, तुम्ही सगळ्या बहिणींनाशी बोललात, तर त्यांचा जो आनंद आहे, इतके दिवस आता ही रुपाली बोलताना बोलली की इथे लांब लांबचा भाऊ ज्याचा संबंध नाही त्याने 3,000 टाकले तर नवऱ्याने 30,000 टाकावे लागतायत. म्हणजे काल मी ह्याच्यात गेलो, कुठलं देवकुरळी गावामध्ये गेले होते, तिथं माझ्या हस्ते सत्कार झाला. बायकांना मी विचारलं काय करणार आहे. पहिल्या 20 बायकांना 3,000 पडले. म्हटलं काय करणार, प्रत्येक जण म्हणे मी साडी घेणार आहे. आणि म्हणजे एका मिनिटाचा विचार केला नाही. हा जो कॉन्फिडन्स आहे, कारण ते स्वतःचे पैसे स्वतःच्या खात्यावर आलेत. मला जरी साडी घ्यायची असेल तरी मला राणादादांना विचारावं लागतं किंवा पैसे मागावे लागतायत. आता कोणाला मागावे लागणार नाहीये. हा जो बदल बायकांचा मी जाणवला, कारण 30 वर्ष बायकांमध्ये, तर आम्ही साडी घेणार म्हणताना थोडं विचार करतात बायका. आता हिने पैंजण स्वतः 3,000 विड्रॉ केले आणि पैंजण घेऊन आले. मला नाही वाटत तिने नवऱ्याला विचारलं असेल. विचारणं आणि सांगण्यात फरक आहे. म्हणजे आम्ही खूप हे झालो असं नाही, पण हा जो आनंद किंवा स्वाभिमान
बायकांना शिंदे साहेबांनी मिळवून दिलाय. काम तर माझ्या बायका खूप करत होत्या, पण त्यांच्या कामाला, त्यांच्या अस्तित्वाला, त्यांनी केलेल्या संसारातल्या कामासाठी त्यांना कधी मोबदला मिळाला नव्हता. आज जे 15,000 रुपये पडलेत, विरोधक म्हणतायत की 1,500 रुपये, 15,000 नाही 1,500 रुपये म्हणजे 3,000 2 महिन्याचे, 1,500 रुपये कमी आहेत म्हणून विरोधक बोलतायत. या एकाही महिलेला विचारावं 1,500 रुपये कमी आहेत का? 1,500 रुपये कमी नाही, 18,000 रुपये वर्षाला. आणि आज एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आमचं सरकार निवडून आणून द्या, ह्याचे डबल करू म्हणून. त्यामुळे ते डबल होतील, पण या माझ्या 1,500 रुपये. आणि मला विरोधकांची गंमत वाटते, जेव्हा चालू झालं तेव्हा हा चुकीचं आहे, बायका काय 1,500 रुपयाला विकत घेता का, त्यांचं प्रेम विकत घेता का, ही योजना चालूच शकत नाही, खात्यावर पडणार नाहीत, एवढे पैसे नाहीयेत म्हणणाऱ्या विरोधकांनी जेव्हा पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या 13 मधल्याच 200 ते 300 बायकांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत, आता मला त्यांची यादी नाहीये, आणि पण आता पैसे पडल्यानंतर आता म्हणतात की आम्हाला निवडून द्या, आम्ही 3,000 महिन्याला टाकू म्हणून विरोधक बोलायला लागले. घाबरलेत बहुतेक ते की या बायका आता महायुतीला परत निवडून देतील. पण हे निवडणुकीचं नाहीये. एक महिला म्हणून मला असं वाटतं, हो मतदान मी पण आज माझ्या सगळ्या बहिणींना, माझ्या नंदांना, कारण त्यांचे लाडके भाऊ, सगळ्या माझ्या नंदांना म्हणेल की हा जर निधी, हा जर पगार चालू ठेवायचा असेल पुढे आपल्याला, तर आपल्याला महायुतीचं सरकार आणि आपल्या महिलांच्या श्रमाला, आपल्या अस्तित्वाला मान, स्वाभिमान आपल्याला मिळवून देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेबांनी केलं. त्यामुळे हो, आपल्याला परत त्यांना निवडून द्यायचं आहे. आणि आज एकनाथ शिंदे साहेबांनी मोठं मन करून सांगितलं की आम्ही जर भरभरून मतांनी आपण निवडून दिलं महाराष्ट्रात सरकार, तर आम्ही डबल पगार करू. पण ते 18,000 आणि 1,500 रुपये स्मॉल अमाऊंट नाहीये. अच्छा, आता या LED वर काय कार्यक्रम, काय LED वर काय कार्यक्रम घेतला जाणार आहे? कोणाशी संवाद साधणार आहे? आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेबांनी या लाडक्या बहिण्या या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. आज प्रत्येक जिल्ह्याला टाइम त्यांनी दिलेला आहे आणि ते सगळेजण बोलणार आहेत, या लाडक्या बहिणींशी बोलणार आहेत की त्यांचा काय प्रतिसाद आहे, त्यांना आनंद झाला का नाही, त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत का. तर ते थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब लाईव्ह, आणि धाराशिवला हा आज 18 तारखेला 5 वाजताचा स्लॉट दिलेला, त्यामुळे थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस साहेब आणि या सगळ्या महिलांशी चर्चा करतील. काय आवाहन कराल तुम्ही आता लाडक्या बहिणीसाठी? माझ्या बहिणी आणि माझ्या नंदा सगळ्या हुशार आहेत, त्यांना आव्हान काहीच करावं लागत नाही. हा गैरसमज होता इतक्या वर्ष, म्हणजे 1,500 रुपये पडले काय तुमच्या नंदांना पगार मिळाला नसेल, त्यांच्यासाठी कसं मग? नाही, माझ्या तुळजापूर, माझ्या या जिल्ह्यातच 99.99% बायकांना पगार मिळाला. काल मी देवकुरळीत गेले, तिथल्या एका आशाला मिळाला नव्हता, तर इतकं छोटंसं तोंड करून होती, आणि बाकीच्या सगळ्या CRP आशा आणि बाकी बायकांना मिळाला होता. पण आज बहुतेक जणांचे पडलेत, आणि उद्यापर्यंत, या महिन्यापर्यंत, इलेक्शन होईपर्यंत 9,000 रुपये खात्यात येत आहेत. काळजी करू नका. 9,000 हा मोठा अमाऊंट आहे मताचंच म्हटलं तर, पण मतासाठीच सगळ्या गोष्टी नसतात. बायका या त्यांना स्वाभिमान, त्यांच्या कष्टाला मान दिला तर, आणि असा त्यांना जाणीव असते. त्यामुळे मला वाटतं की फक्त 1,500 रुपये पडले म्हणून नाही, त्यांचं अस्तित्व कोणीतरी अॅक्नॉलेज केलं म्हणून. आणि एक दिवस पुरुषाने बाई जी करते, सकाळी चहा पिण्यापासून झाडलोट, स्वयंपाक पाणी, कपडे धुणं, वाळत घालणं, परत वाळलेले आणून ठेवणं, रात्री झोपेपर्यंत ओटे साफ करणं, एक दिवस करून दाखवावं, दुसऱ्या दिवशी म्हणतील तुझं तू काम कर. पण आम्हाला जेवताना असं वाटतं 2 वेळेला की आम्ही काही कमवत नाहीये, नवरा कमवून आणतोय, म्हणजे आम्ही एक अडगळीसारखे वस्तू आहोत, किती का काम करेन. उलट आम्ही जास्त करतो कारण नवरा कमवून आणतो, त्याच्या हातात चहा देतो, त्याने टॉवेल फेकलेला उचलून ठेवतो. ही जी भावना होती बायकांमध्ये की आम्ही कमवून आणत नाही, आमचं काही उत्पन्न नाही, भले शेतामध्ये 75% काम बायका करू देत, घरामध्ये 90 काय 100% काम बायका करू दे, पण ती भावना जात नव्हती. आज त्या भावनेला कुठेतरी 1,500 रुपये देऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेबांनी कुठेतरी मान मिळवून दिला. गावात गेलो तर
वयस्कर बायकांना पगार चालू करा, पुरुषांना, हे सतत आमच्याकडे मागणी असायची. आता तर 99.99% बायकांना पगार चालू होतोय. जन्मभरासाठी खूप मोठी गोष्ट चालू आहे. अच्छा, बघा इथं अर्चनाताई पाटील आलेले आहेत. त्यांचं हे सर्व नियोजन आहे. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली. इथं काय महिला पण आलेल्या आहेत. बघूया आपण. कुठून आला तुम्ही? काय म्हणले? बायका ओवाळणार आहेत त्यांना राखी. अच्छा, इथं आमदार राणाजी पाटील पण येणार आहेत. मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार आहे. इथं महिला आलेल्या आहेत. बघूया आपण. काय नाव आहे आपलं? सुमन प्रवीण भद्रे. पैसे मिळाले? हो, कुठून आले तुम्ही? पाठवदा. किती रुपये मिळाले? 3,000 रुपये पडले. 1,500 का 3,000? 3,000. त्यांना 1,500 मिळाली काय नाही? पहिला हप्ता आहे ना 3,000चा. होय. खरं यांना मिळालेत मग पैसे. हो. मग काय वाटतंय बरं? का नाही, छान वाटतंय ना. भावाची वर्षातून एकदा ओवाळणी भेटते. हे आता दादानी महिन्याला चालू केली. होय होय. तुम्हाला भेटले का पैसे? काय नाव आहे तुमचं? विजया तानाजी भद्रे, कुठून आला तुम्ही? पाठवदा. पैसे किती मिळाले? 3,000 रुपये कुठे आहेत? काढलेत. काढले का? खर्चले का नाही? नाही, ठेवलेत. देणार का नाही मग घरी आता? घरी नाही देणार. अवघड आहे मामला आता. होय. लाडक्या ताई, तुम्ही ताईच लाडक्या हो. भेटले का पैसे? हा, भेटले किती? 3,000. मग आता काय करायचं त्याचं? काय करायचं? घरी खर्च द्यायचे का नाही? नाही. देणं गेलं अवघड आहे सगळा मामला. होय. काय सांगाल बरं? माझं नाव श्रेया प्रदीप भद्रे, मी पाटोद्यावरून आले. हम्म. मला तर असा विश्वासच बसत नाहीये की मला जसं समजतंय तसं आज हे पहिलं सरकार आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या महिला असताना त्यांनी 3,000 रुपये प्रत्येकीच्या अकाउंटवर आज जमा केलेत. म्हणजे हा काही छोटी रक्कम नाही. आणि प्रत्येक आमच्या गावातील सुद्धा स्वतः प्रत्येक महिला भरपूर आनंदी आहे. आणि घरी देण्यासाठी तर एकही असं प्रत्येकीनं ठरवलंय की आपण ह्या पैशातून काहीतरी घ्यायचं आणि काहीतरी स्वतःसाठी करायचं. एवढंच सगळ्यांचं ध्येय. आणि आम्ही मी सुद्धा स्वतः ठरवले, मी सुद्धा घरी देणार नाही, मी पण अवघड आहे सगळं. स्वतःसाठीच घेणार आहे. आणि काहीतरी अशी आठवणीत राहणारीच वस्तू घेऊन ठेवायची. का तर आम्हाला ही लाडक्या भावाने आम्हाला लाडक्या बहिणीसाठी दिलेले पैसे आहेत आणि आम्ही ती स्वतःसाठीच खर्च अच्छा, भांडणं होते ना मला. वहिनींना सुद्धा नाही. भाऊ खूप खंबीर आहे वहिनींना, त्यामुळे वहिनींना पण नाही. हा? भाऊ भरपूर खंबीर आहे वहिनींसाठी. कोणते भाऊ? आमचे दादा भरपूर वहिनींसाठी. कोणते दादा? दादा आमचे. मग वहिनींसाठी भरपूर खंबीर आहे. आम्ही द्यायची काय गरज आहे त्यांना? त्यांनी आम्हाला द्यावे लागते कारण आम्ही नणंद आहोत ना. बरोबर आहे. काय सांगाल? तुम्हाला पण मिळालेला? नाही, 21 वर्षाची अट आहे ना, त्यामुळे नाही मिळाली. होय. काय नाव आहे आपलं? भद्रे वैष्णवी दान पण ह्याला पैसे मिळत देत नाही म्हणते, घरी द्यायचं नाही म्हणते. ते कसं करायचं मग त्यांचं? द्यावे लागतात त्यांनी. हा, बरोबर आहे. काय म्हणते मुलगी ती? द्यावे लागतील. मग त्यांच्या वडिलांकडून त्यांनी घ्यायचे. आम्ही आमच्या होय, भावाने काय दिलेली काय आणि सांगितलं बरं? आम्ही काय म्हणते ते? द्यायला पाहिजे ना? द्यायला पाहिजे. हा, बघा मी तुम्हाला इथं आमदार राणाजगसिंह पाटील यांचं एक घर आहे तेर गावामध्ये. आणि इथं लाडक्या बहिणी जमलेले आहेत ज्यांना पैसे मिळालेत. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं होतं ते आमदार राणाजगसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी आयोजन केलेलं आहे. या स्क्रीनवर आता थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या लाडक्या बहिणीसोबत संवाद साधणार आहेत. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे. आपण बघूया व्हिडिओ. त्याच्यानंतर इथं आमदार राणाजगसिंह पाटील येणार आहेत. त्यांना सुद्धा या जी बहिणी आहेत ते ओवाळणी म्हणजे राखी बांधणार आहेत. नेमका आता इथं कार्यक्रम होणार आहे. कसा कार्यक्रम होणार आहे पाहूया आपण. आता मी तेर गावातच आहे आणि याच ठिकाणी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगसिंह पाटील आलेले आहेत. त्यांचं इथं आता उपस्थिती आहे. ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. तर लाडक्या बहिणीची जी योजना आहे ती योजना मिळालेली आहे. काही लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत. आता दादा काय संवाद साधणार आहेत आपण त्यांची पहिली प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे. काय सांगाल दादा? आता इथं लाडक्या बहिणी जमलेल्या आहेत सगळ्या. आपल्या महायुती सरकारने खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशमध्ये इतर राज्यांमध्ये अशा प्रकारची योजना राबवलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक वेगळा आत्मविश्वास मिळालेला आहे. उभारी घेण्यासाठी त्यांना एक वेगळं बळ मिळालेलं आहे आणि त्यामुळे आपल्या राज्यात ही योजना जी राबवली गेली त्याबद्दल शिंदे साहेब, पवार साहेब आणि खास करून फडणवीस साहेबांचे मी आभार व्यक्त करेन. कारण याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीने देशामध्ये इतर राज्यामध्ये ही जी योजना राबवली ती देवेंद्रजीने पुढाकार घेऊन आपल्या राज्यामध्ये आणली, महाराष्ट्रात आणली, आपल्या धाराशिवमध्ये आली, तेरपर्यंत पोचली. आणि स्वाभाविकच आहे की आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या स्वतःच्या खात्यावरती हे जे पैसे येणार आहेत, 1,000-1,500 हा मुद्दा नाही आहे.
जे येणारे पैसे आहेत ते त्यांचे आहेत, त्यांना योग्य वाटेल तसे ते खर्च करणार आहेत. आणि माता भगिनी आहेत त्या कुटुंबासाठी पैसे खर्च करतात. म्हणजे आम्ही करत नाही अशातला भाग नाही, परंतु माता भगिनी आहेत त्या अतिशय बारकाईने विचार करून कुटुंबासाठी पैसे खर्च करतात. लाडक्या बहिणी जे आहेत ते म्हणतात आम्ही पैसे देणार नाहीत घरी, आता हे पैसे आम्हीच खर्चणार. माझं तेच म्हणणं आहे ना. आणि स्वाभाविकच आहे की ते पैसे त्यांच्या हक्काचे आहेत. त्याचा वापर कसा करायचा, कुटुंबासाठी कुठल्या पद्धतीने करायचा, स्वतःसाठी कसा करायचा, हा पूर्णतः निर्णय जो आहे तो त्यांचा आहे. अच्छा, काय वाटतं बरं तुम्हाला आता हे एकंदरीत आता हे निर्णय झालेला आहे, पैसे मिळालेत ओवाळणी म्हणून, भाऊ ओवाळणी म्हणून, काय सांगाल? माझं म्हणणं एवढंच आहे की माता भगिनींना याच्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास वाढताना दिसणार आहे, आत्मसन्मान पण. आणि म्हणजे काय, ताकदीने इतर गोष्टी करण्यासाठी त्यांच्या मनामधली जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी अजून बळ मिळणार आहे. येणाऱ्या विधानसभेला काय याचा फायदा होऊ शकतो? राजकीय विषय पण बाजूला सोडू, आज आनंद आहे तो वेगळा घ्यायचा आपल्याला. आता काय कार्यक्रम होणार आहे इथं? इथे देवाभाऊंचा, देवेंद्रजी फडणवीस साहेब हे संवाद साधणार आहेत. आणि स्वाभाविकच आहे की माता भगिनी देखील त्यांच्याशी बोलणार आहेत, प्रश्न विचारणार आहेत, वेगळा कार्यक्रम राहणार आहे. तुमचा संदेश काय असेल माता लाडक्या बहिणीसाठी? मतदान करा सांगा. काय संदेश कराल तुम्ही लाडक्या बहिणीला? तुम्ही तर योजना दिलेली आहे, आता राखी पौर्णिमा आहे, ओवाळणी तर दिली. नाही, माझं म्हणणं स्पष्ट आहे की अतिशय चांगली योजना महायुती सरकारने आणलेली आहे. केंद्रात राज्यात आपलं सरकार आहे आणि येणारं सरकार राज्यातलं आपलं असायला हवं, हे स्वाभाविक आहे. अच्छा, बघा तर हे राणा जगजितसिंह पाटील होते, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली. काही थोड्याच वेळामध्ये इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या LED स्क्रीनच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींना संवाद साधणार आहेत. आपण थेट जाऊया. आपण अस्मिता पुतळ्याचं कोणाला सांगितलं बोलायला? त्याचं नाही, शिवाजी महाराजांचा तुम्ही उल्लेख करता, याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं. तू सांगा काय बोलायचं. तुमचं काय झालं? स्क्रीनवाला कोण आहे? जनरेटर येतंय का? लाईट गडकर बरं, तुम्ही बसा इकडे. ते LED वर लावायचं ना, हे सगळं LED वर लावायचं. लाईट नाही ना, व्हॉल्यूम एवढंच आहे. जनरेटर वगैरे काय नाही, चालूच आहे ना. लावा LED आली, लाईट आली. सगळ्यांना आत येऊ द्या, कुणाला थांबवू नका. आपले लाडके भाऊ, देवा भाऊ, नाही करता येत नाही. आपल्याकडे काही आपल्याकडे काही आपण जर आहोतात, आपल्या लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी आणखी सुद्धा काही सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर या ठिकाणी झाले आहेत. त्यांनाही सांगते त्यांनी तयार राहायचंय. केशवदेव पटेल जरा हात वर करा, दोन हात जोरात. देवा भाऊ तुम्हारे बडो, अरे देवा भाऊ तुम्हारे बडो.
लोक येतील तसे वाढवा खुर्च्या मागे ठेवा. या त्यांची काहीतरी बघा. त्यांच्या 60 आहे. तुम्हाला ती थोडंसं पलीकडे ओळखताना जयेशला बोला. हॅलो आता हे अंगणवाडी काय जयश्रींची भेट करून तुम्ही काय म्हणता. खुर्च्या इथं आहेत बसा. थोडं मागे मला नाव वगैरे द्या. आता जयेशकडे द्या, दोघींचं द्या आणि नंबर घ्या जयेशचा. योजना आहे वेगळी. पलीकडून चल, पलीकडून ये. इकडे हो तिच्या खुर्च्याकडे घ्या. पाटलीन बाई फोटो घेऊया. बरोबर बरोबर की कार्यक्रम सुरू झाला की आपण थांबावं लागेल. घालू नका. हो थोडा इकडे या. असं पलीकडे इकडून असं समोर इकडे इथून असं उभं राहा. इकडे 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 उभं राहा. इकडे तोंड करा. हा व्यवस्थित घ्या. चला तुम्ही नका टेन्शन. देवा भाऊ सगळ्या लाडक्या बहिणी इथं जमल्यात. तुमची वाट बघतायत की आमचा लाडका देवा भाऊ कधी येणार आहे. आणि खास तुम्ही जी आम्हाला ओवाळणी दिली आहे त्या लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ हे गाणं, या गाण्याचा शुभारंभ आपल्या हस्ते या ठिकाणी होतोय. मी श्वेता चालकीला विनंती करीन की त्या गाण्याचा शुभारंभ आपण आपल्या लाडक्या भावाच्या समक्ष त्या ठिकाणी करावा. श्वेता तरी शालिनी राखीला हात लावा ना. राखीला हात लावते त्यांना. हो इकडे या. तुम्ही हात लावा सगळेजण त्यात राखीला. थोडं 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 लावू. ठीक व्हिज्युअल घेऊ द्या. व्हिज्युअली हां. आम्हाला दादाला एकच मागणं आहे, फक्त आमच्या पाठीशी असू द्या. आणि बहिणीनं तुम्ही पण दादाच्या पाठीशी असा. ओके थँक्यू. एकत्रितच बांधून अगं मी देते. आम्ही जी म्हणताय तो परत पाठीला कामचा असा थोडं पाठीमाग सर का पेटे बाई. हा बस ओके. माझ्या भावाने काय निश्चय केलाय
मागे थोडा थोडं पाठीमागे जयेश कदम ते गाडीत आणायचं कोणाची राखी आहे? अशी पाहिजे राखी. ही कोणी आणली राखी? हो सर थोडा कसं वाटलं गाणं? अरे गाणं आवडलं का? काय चाललंय काय नाही सुरू अगं असू दे, मी ओळख करून देते. नारायण रुपाली शेंडके तुगावची CRP आपली बूथ प्रमुख आता नेमली गेली. विकास शेंडके. माझ्या भावानं फक्त निश्चय केलाय ठरलं ना कागद श्रीमंत द्यायचे ठरलं आपलं ही नाही होणार दुसरी पगार दुसरी नाही चांगलं काय झालंय? काय वाजवायचा? आज आपल्या राज्यातल्या सगळ्या बहिणी आपल्या लाडक्या लेका भाऊची होणार आहे. त्यामुळे मी सुरुवातीला विनंती भारतीय जनता पार्टीचे हिंदूचा माझा आणखी लाडका भाऊ मुंबईचा भाऊ आणखी पाऊस देणार यांनी आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी संबोधन करायचे आहे. याची भावना विनंती करते. सर मोबाईल मागे मागे मोबाईल मागे जोरात सगळ्यांनी एकत्र मागे पुढे उजवीकडे डावीकडे सगळ्या माझ्या ज्या माता भगिनी आहेत देवेंद्र भाऊंना आपण आशीर्वाद द्यायचा. दोन्ही हात वर करून एकदम घोषणा द्यायची आहे. सगळ्यांचे हात वर. देवेंद्र भाऊंना आशीर्वाद. पूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनींचा आशीर्वाद. आई भवानीचा आशीर्वाद. आई तुळजा भवानीचा आशीर्वाद. भारत माता की भारत माता की. देवेंद्र भाऊ मागे बसलेले आपले सगळ्या लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंचावर उपस्थित प्रवीण भाऊ दरेकर ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुयोग्य पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेला हा कार्यक्रम चालू आहे अशा करणाऱ्या विजयाताई राहकर, चित्राताई वाघ, शीतलताई गंभीर, विद्या ठाकूर, मनीषाताई चौधरी, भारतीताई नवेकर, शलाकाताई साळवी, मंचावर उपस्थित आमचे आमदार पराग अळवडी, अमित साठा, मसूद भास्करजी, राजन सिंगजी, आमचे महामंत्री संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष संतोष पेंडेकर आणि ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करायला संपूर्ण ताकद लावली असे आमचे नेते मुरजी काका पटेल.
हो व्यवस्थित आहे हो व्यवस्थित आहे. मुंबईच्या इतिहासामध्ये सोने आमदार राणाजगसिंह पाटील यांना इथं लाडक्या बहिणी आलेल्या आहेत राख्या बांधायला. मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवतो. नेमकं इथं काय कार्यक्रम आहे, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, राखी कशासाठी बांधतात, नेमकं काय बघूया आपण. तुम्ही पण लाडकी बहीण आहे का? नक्कीच हं? नक्कीच. होय. काय सांगाल बरं आता? इकडं खूप गच्च भरलंय इकडं सगळं. की आमच्या महायुती सरकारने महिलांचा जो आत्मसन्मान वाढवण्यासाठी ही अनोखी योजना आणली की ज्याबद्दल महिलांनी कधीही विचार केला नव्हता. ही अशी एक अनोखी भेट आहे आणि असं पहिल्यांदाच घडलं असेल की लाडक्या बहिणीला भावानी ही अशी म्हणजे एक औक्षणाचं उभारणी दिली असेल. आणि खरोखर देवाभाऊनी आमच्यासाठी ज्या ज्या योजना केलेल्या आहेत, एसटीचं तिकीट अर्ध केलेलं असेल किंवा आमच्यासाठी आम्हाला भावलेली एक योजना महिलांचा आत्मसन्मान वाढवणारी आणि खरोखर मला भावलेली योजना म्हणजे आईचं नाव लेकराच्या नावानंतर जे लागते, म्हणजे आई ही बाळाला पोटामध्ये 9 महिने 9 दिवस त्याचा सांभाळ करते, त्याला जन्मभर म्हणजे आपण जीव लावतो, त्याचा सांभाळ करतो, पण त्या आईची ओळख त्या लेकराच्या नावापुढे नव्हती. पण हा वेगळा विचार आणि खरोखर महिलेचा सन्मान, त्या मातृत्वाचा सन्मान करणारे आमचे देवाभाऊ. आणि आज ही एक योजना की एका बहिणीसाठी तिच्या संसारामध्ये तिचाही सहभाग आहे आणि ती सुद्धा हातभार लावू शकते, हा तिच्यामध्ये आत्मविश्वास जागवणारी ही योजना माझी लाडकी बहीण. आणि विरोधकांनी याच्याबद्दल खूप काही वेगवेगळ्या म्हणजे वल्गना केल्या, याच्याबद्दलचे उपहास केले की अशी काही योजना होऊ शकत नाही, अशी योजना राबवू शकत नाही किंवा ही खोटी आहे, फसवी आहे, 2 महिन्यापर्यंत ही योजना राबवेपर्यंत आचारसंहिता लागू होईल आणि अशा काही योजनांचा कोणाला लाभ मिळणार नाही, तुमचे अर्ज भरेपर्यंतच एवढा वेळ निघून जाणार आहे, अशापर्यंत त्यांनी चर्चा केल्या. पण खरोखर ही योजना जेव्हा डिक्लेअर झाली, या योजनेची घोषणा झाली, अवघ्या 2 दिवसाच्या आत या योजनेचा नमुना अर्ज आमच्याकडे दाखल झाला होता आणि महिलांचे मोठ्या संख्येने अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अंगणवाडी ताईंनी याच्यासाठी खूप मोलाचं आम्हाला सहकार्य केलं. महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्याप्रमाणे बहिणीच्या पाठीमागं एक खंबीर भाऊ म्हणून उभा आहे, त्याप्रमाणे आमच्या जिल्ह्यातही, आमच्या विधानसभा क्षेत्रातही आमचे राणादादा हे आमच्यासाठी आमचा मोठा भाऊ म्हणून नेहमी पाठीशी राहिलेले आहेत आणि आमच्या राणादादांच्या पाठीशी आम्ही सर्व बहिणी नेहमीच राहू असं आम्हाला या ठिकाणी आनंदाने सांगावंसं वाटतं. इथं आता आमदार राणाजगसिंह पाटील यांना एका मुस्लिम बहिणीनं राखी बांधलेली आहे. नेमकं त्याचं काय मत आहे बघूया आपण. काय नाम आहे आपका? मेरा सिमरन तौफीक कबीर है और मैं तेर की हूँ और मैं है ना राणा दादा को बहन मानकर, जैसा उन्होंने अपने को मेरे को पैसे दिए बहन मानकर, मुख्यमंत्री लाड़की बहन योजना के थ्रू राणा दादा ने, तो इसलिए मैं उन्होंने अपने को बहन माना तो मैंने भी उनको बहन मानकर राखी बांधी है और उस पैसे से मैंने ना बहुत बड़ा काम किया है। मेरे बच्चे का इलाज के लिए बहुत बड़ी क्या इतना क्या था बच्चे को? मेरे बच्चे को अपंग इसमें है, तो उसको है ना चलने फिरने के लिए नहीं आता, वो दवाखाने को बता रहे ना, तो उसको खर्चा ज्यादा हो रहा है, इसलिए उसको पेंडिंग में ऐसा रह रहा था। लेकिन ये मदद करने की वजह से मेरे बच्चे को किसने मदद की है बोले? अभी बहन मुख्यमंत्री लाड़की योजना से 3000 रुपए मिले अभी, तो उसकी वजह से अभी आपने राखी बांधा है उनको? हाँ। क्या कहना चाहते हैं? हम इतना कहना चाहते हैं, जैसा अभी मदद की वैसा आगे चलकर उन्होंने भी अच्छा काम बोले तो करना, और मदद जहाँ पड़ी वहाँ करना। और मेरे को भी उन्होंने आंगनवाड़ी के मददनीश बोल के लगाने में बहुत मदद की राणा दादा ने, और उसके लिए धन्यवाद कहना चाहती हूँ दादा से मैं। आपने अभी राणा दादा को राखी किस वजह से बांधा है? ये फैमिली का मेंबर है हमारे बोल के, जैसा फैमिली के मेंबर रहने का, मेरे देवर का इंतकाल हुआ था, तो राणा दादा ने दवाखाने में आकर, घर पे आकर, इंतकाल होने के बाद अपने को जैसा अपना भाइयों का सा ध्यान रखता है, उस तरह उन राणा दादा ने हमारे घर पे आकर मुलाकात दी, हमको दिलासा दिया, इसलिए वो हमको फैमिली मेंबर समझते, तो हम भी उनको फैमिली मेंबर समझते। हाँ। बघा इथं आमदार राणाजगसिंह पाटील यांना इथं लाडक्या बहिणी राखी बांधतात आणि इथंच एक मुस्लिम समाजाची एक महिला आली होती आणि त्यांनी सुद्धा आमदार राणाजगसिंह पाटील यांना राखी बांधली. राखी बांधल्यानंतर काय त्यांच्या भावना आहेत मी तुम्हाला दाखवलं. इथंच कार्यक्रम आहे. इथं आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे ऑनलाईन संवाद साधणार आहेत. मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, वेगळ्या बातम्या असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे,
त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, तेर गावातलं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं घर, तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव.